तुमचंही बाळ इतकंच आनंदी होईल जेव्हा तुम्ही आपल्या बेबीला हे बनवून खाऊ घालाल. तर हा पदार्थ आहे ॲपल आणि मखाना प्युरी. ॲपल स्वच्छ धुवून घ्यायचा, वरची साल काढून घ्यायची. मी इथे अर्धाच ॲपल वापरला आहे. छान काप करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जाळी ठेवून जाळीमध्ये ॲपल टाकून छान स्टीम करून घ्यायचे. 2 मिनटं लागतात फक्त. व्यवस्थित ॲपल स्टीम झाल्यानंतर आपल्याला आता 10-15 मखाना घ्यायच्यात आणि त्यांना कढईमध्ये आपल्याला त्यांचा रंग अशा प्रकारे बदलेपर्यंत परतत राहायचं आहे. मखाण्यांना वेळ द्यायचा आहे. लो फ्लेमवरती त्यांना असा रंग येऊपर्यंत भाजत राहायचं आहे. व्यवस्थित भाजल्यानंतर हे असे काही दिसतात. ॲपलही एकदम व्यवस्थित स्टीम झाले आहेत. आता त्यांना थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत मखाना मिक्सरमधून असा फिरवून घ्यायचा आणि ते ॲपल जे आहेत स्टीम केलेले त्यांना असं चमच्याने स्मॅश करायचं. मॅशरही वापरलं तरी चालतं, पण कशाला उगाच नखरे वेळ घालवायचा. लेकराची भूक भागेल आणि त्याचं छान पोट भरेल आणि आपण खाऊ घालणारा पदार्थ पौष्टिक असला पाहिजे एवढंच. मग दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं. त्यानंतर आपण जी केलेली पेस्ट आहे मखाण्यांची ती टाकून द्यायची. मी इथे संपूर्ण वापरली आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची. जास्त वेळ लागत नाही, फक्त गरम झालं ते व्यवस्थित तरीही चालतं, पण मिक्स मात्र व्यवस्थित करायचं. जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी ओतायचं आणि अजून एखादी उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपण जे मॅश केलेलं ॲपल आहे ते याच्यामध्ये टाकायचं. पुन्हा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. याला थोडासा वेळ द्यायचा म्हणजे दोन्ही एकत्र होतं आणि टेस्ट व्यवस्थित येते. आता गरम आहे तेवढा वेळ मॅशरने लगेच मॅश करून घ्यायचं व्यवस्थितपणे, जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार. नाहीतर पहिल्यांदा जर देत असाल ॲपल तर प्युरीज करायची. एकदम व्यवस्थित पेस्ट बनून जाते आणि टेक्स्चर असं काही दिसतं मॅश केल्यानंतर. चला प्लेटमध्ये काढून आपण आता देऊयात कान्हा बेबीला खाण्यासाठी. बघूयात कान्हाची रिॲक्शन्स. तोही प्युरी फर्स्ट टाईम खातोय. मम्माने काय आणलं हे त्याचं ऑब्झर्व करणं चालू आहे. आणि हा गेला पहिला घास. आवडलं माझ्या बाळाला. तर इथे तुम्ही अशीच प्युरी तुमच्या बाळालाही बनवून खाऊ घाला. तुमच्या बेबीलाही नक्की आवडेल. चलो बाय बाय.